जय महाराष्ट्र जय नाम फील्डिंग आणि है बॅटिंग स्टेडियम पे। ये क्वालिटी कंट्रोल वर्सेस नागपुर की टीम कीपरच्या मागे फाइनल मैच बॅटची है, कळ लागून, देख सकते हैं आप। परंतु क्षेत्ररक्षकाच्या मागे काय होतंय बघूया। परंतु ऋषिकेश यांच्यासारखी जलविद्युत उपसा सिंचन मंडळ नागपूर याला जिंकण्यासाठी 12 चेंडू 21 धावा। नागपूर संघाची एकूण धावसंख्या 88, 6 षटकांती। ऋषिकेश यांच्यासारखी आत्ताची जशी चिवट गोलंदाजी झाली तर मग नागपूर यांच्यासाठी खूप नागपूर यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते। त्यासाठी त्यांना विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ नागपूर यांची एकूण धावसंख्या 88, 6 षटकांती। अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आहे। 12 चेंडू शिल्लक आहे। 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज जिंकण्यासाठी आणि फलंदाजीसाठी। प्लॅटफॉर्म नंबर 4 आणि स्ट्राईक वर आहे आपला लाडका मनीष। विदर्भ जलविद्युत उपसा सिंचन मंडळ मधील सर्वात गुणवान असा हा फलंदाज मनीष। एकही बळी न गमावता त्यांनी धावांची गती राखलेली आहे। आता बघूया मनीष आपल्या संघासाठी काय करू शकतो। 21 धावा। नागपूर संघाचा आवाज कमी पडतोय, प्रेक्षकांनी कृपया आवाज आपला वाढवावा। समालोचकावर दबाव टाकून त्यांनी आवाज वाढवायला लावलेला आहे, तसाच आवाज तुम्ही वाढवा। प्रेक्षकांनी कृपया चेअरअप करावा दोन्ही संघाला। त्याच दरम्यान क्वालिटी कंट्रोलने सुंदर अशी गोलंदाजी। त्याच दरम्यान मनीष हा 2 धाव घेण्यास यशस्वी होतोय किंवा कसे। 3री धाव घेताना नागपूर संघाचे खेळाडू। सुंदर असं प्रदर्शन आणि दोघही फलंदाजांमध्ये समन्वय इथे दिसून येतोय। सुंदर अशी रणनीती। आपल्या वैयक्तिक 2ऱ्या षटकामधील हा 3रा चेंडू घेऊन गोलंदाज हा टोलावलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला चेंडू न कळता तोटी धाव घेण्यास नागपूरच्या संघाला यश प्राप्त झालेला आहे। ठीक है चलो ठीक है। 2 धावांची भर नागपूर संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये पडलेली आहे। कोण फेकी कोण बॉलर। बॉलिंग बॉय 6व्या षटकातील 3 चेंडू क्वालिटी कंट्रोल नागपूर यांनी पूर्ण केलेले आहे। 4था चेंडू घेऊन येताना गोलंदाज बॅट्समनला चेंडू न करता थेट कीपरच्या हातात। खूप चांगलं पुनरागमन इथं क्वालिटी कंट्रोल नागपूर यांनी केलेलं आहे। गोलंदाज बीएसए एंड करून धाव घेताना आणि बॅटची कळ लागून कीपरच्या मागे तिथे उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण बघायला भेटते। क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन